राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे। सकाळी 11:30 वाजेपर्यंत 18.22% मतदान झालंय। मात्र दुपारच्या टप्प्यात उन्हाचा तडाखा असल्यानं मतदारांनी मतदान केंद्राकडे पाठ फिरवली आहे। त्यामुळे आता संध्याकाळीच मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी होऊ शकते। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील भुंगळ यांनी। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होतं आहे। सकाळच्या टप्प्यात जर बघितलं तर चांगलं मतदान झालेलं होतं, मात्र दुपारच्या टप्प्यामध्ये उन्हाचा तडाखा बघितल्यानंतर आता मतदान केंद्रावरती गर्दी जी आहे तर ती कमी होताना दिसते आहे। सकाळच्या टप्प्यात जर आपण बघितलं तर 11:30 पर्यंत 18.22% एवढं मतदान झालेलं आहे। आता दुपारचा जो टप्पा आहे यामध्ये कुठेतरी मतदार जे आहेत तर ते घराबाहेर पडताना टाळता आहेत। खरं तर संध्याकाळच्या वेळेला पुन्हा एकदा हे मतदान जे आहे तर ते वाढू शकतं। आपल्या सोबत इथले काही कार्यकर्ते त्यांच्याशी बोलणार आहोत। सकाळच्या टप्प्यामध्ये मतदान झालंय का आणि आता दुपारच्या वेळेला काय स्थिती आहे? हो, सकाळी जवळजवळ 10-10:30 पर्यंत उन्हाच्या तीव्रतेमुळे इथले जे स्थानिक मतदार आहेत यांनी सकाळी येऊन या ठिकाणी मतदान केलेलं आहे। आता उन्हाची तीव्रता जास्त असल्या कारणाने थोडी सध्या या ठिकाणी रिलॅक्स झालेला आहे, परंतु हे उन्हाचा पारा कमी झाल्यानंतर 3-3:30 नंतर परत एकदा या राहिलेले मतदारांसाठी हे मतदान प्रक्रिया चालू राहील। काय वाटतंय एकंदरीत, कारण हे उन्हाचा जेव्हा तडाखा वाटतोय तर मतदान टक्केवारीवरती काही परिणाम होऊ शकतो का? आता थोडेफार टक्केवारीमध्ये 100% परिणाम होऊ शकतो, कारण पोटनिवडणूक असल्या कारणाने थोडासा या ठिकाणी प्रतिसाद कमी आहे। परंतु आमच्या या बूथवरती आतापर्यंत जवळजवळ 40% मतदान पार पडलेलं आहे। अजून 40% मतदान होईल अशी आमची अपेक्षा आहे। एकूणच जर बघितलं तर दुपारच्या टप्प्यामध्ये जे आहे तर मतदारांनी कुठेतरी मतदान केंद्राकडे पाठ फिरवली जरी असले तरी संध्याकाळच्या टप्प्यामध्ये पुन्हा हे मतदान जे आहे तर ते वाढू शकतं असा अंदाज जो आहे तर तो व्यक्त केला जातोय। खरं तर सर्व जे निवडणूक विभागाच्या वतीनं जे आहेत अनेक ठिकाणी मंडपाची व्यवस्था केली आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, मात्र तरी देखील दुपारच्या टप्प्यामध्ये मतदार जे आहे तर ते कुठेतरी मतदानाला बाहेर पडताना दिसत नाहीयेत। कॅमेरा पर्सन गिरीश सुनील भोंगळे, एबीपी माझा, राहुरी, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।